तुम्हाला माहित आहे का, आपल्या शेगाव पासून फक्त 5 किलोमीटरवर असं मंदिर आहे की त्या ठिकाणी आल्यावर मन एकदम तुमचं मोकळं होऊन जाईल. आणि त्या मंदिरवर रामनवमीच्या दिवशी मोठा भंडारा असते. तर राम राम मंडळी, आज आहे आपल्या चॅलेंजचा 5वा दिवस. काल होते आपले 24,400 आणि आज आपले 24,600. ज्या दिवशी आपले 100K पूर्ण होतील त्या दिवशी करणार आहे आपण 20,000 रुपयाची गरजू मुलांची मदत. तुमचा एक फॉलो गरीब मुलाची मदत करू शकते. तर लवकरात लवकर फॉलो करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सकाळच्या टाइमले आपल्या शाईनले चाबी लावून मी येऊन पोहोचलो विद्यांजल माता मंदिरवर. हे मंदिर शेगाव पासून फक्त 5 किलोमीटरवर आहे आणि माया गावापासून आहे फक्त अर्धा किलोमीटर. हे मंदिर नदीच्या काठावर आहे आणि पूर्ण झाडं झुळण एकदम थंडागार परिसर आहे. राहिला विषय आजचा, तर आज रामनवमी निमित्त अर्थात मोठा भंडारा असते आणि त्या भंडाऱ्यामध्ये आपल्या गावाचं पूर्ण सहकार्य असते. सगळा स्वयंपाक तयार झाला, त्याच्या बाद आम्ही एक एक करून सगळे गंज मंडपाजू आणून ठेवले. इकडे मस्त हिरवगार कैरीचं पाणी तयार झालं. तेवढ्यातच मी 4-5 गिलास कैरी पाणी दाबले आणि ते नाही होता आपल्या श्रीरामाची आणि सीताची मंडपात एंट्री झाली. तेवढ्यातच आरती बी झाली. फटाफट सगळे वाळ काढून घेतले आणि पंक्त्या बसून दिल्या. एका साईडनं माणसं एका साईडनं बाया, 5-6 पंक्तीत गर्दी खलास. आणि सगळे शेवटच्या पंक्तीत आपल्या गावातली फुकटचं खाऊ संघटना. आम्हाला एवढे भंडारे चालू राहतात की आम्हाला कधी त्या सिलेंडरची आठवण बी नाही आली. कारण की 4-5 दिवस झाली की हाच भंडारा, 4-5 दिवस झाली की हाच भंडारा. साला घरी स्वयंपाक करायचं कामच नाही पडून राहिलं. म्हणजे सगळी बचतच बचत. चला मग भावांनो, फॉलो करायचं विसरू नका. भेटू आपण आता अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता आठवून जाणार आपल्याला दुसऱ्या भंडाऱ्यात. ते पाहायला भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये.